सोमवार दिनांक 14 मार्च 2026च्या रात्री 11 वाजता नातेपुते पोलीस ठाण्यात खुनाची बातमी येऊन धडकली. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे असणाऱ्या पर्वतेश्वर मळ्यात विजय डेंग्या भोसले वय 35 या तरुणाचा खून झाल्याचे समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक आपले टीमसहित घटनास्थळी आले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. सदर तरुणाच्या डोक्यात दगड घातला होता. तसेच चाकूचे वारही केल्याचे दिसत होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. रात्रीची वेळ असल्याचे सदर तरुणाच्या नातेवाईकांनी बातमी पोहोचायला वेळ लागला. पण सकाळ होताच हळूहळू मृतकाच्या नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी होऊ लागली. पुढील तपास करायचा असल्याने प्राथमिक चौकशी म्हणून सुरेखा छबू बकाले वय 62 या नातेवाईक महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने सांगितले की विजयचा खून त्याची पत्नी कांती आणि मेहुणा बाजीगर उर्फ दयाबिऱ्या काळे वय 30 या दोघांनी मिळून केल्याचे सांगितले. गेल्या वर्षी कांतीने बारामती या ठिकाणी 2 गुंठे जागा खरेदी केली होती. त्यामुळे कांती आपल्या नवऱ्याला नातेपुते येथे न राहता बारामती या ठिकाणी राहायला जाऊ असे सांगत होती. त्यावरून दोघांमध्ये भांडण होत होते, कारण विजयला बारामती येथे राहायचे नव्हते. त्याने तसे स्पष्टपणे पत्नी कांतीला सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. ही बाब कांतीने आपल्या भाऊ बाजीगर यास सांगितली होती. याच कारणावरून दोघा बहीण भावाने विजयचा खून केल्याचे या नातेवाईक महिलेने सांगितले. खून त्याचे नेमके कारण आणि खून करणाऱ्याची नावे समजल्याने पोलिसांनी विजय डेंग्या भोसले यावर खून प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित कांती भोसले हिला ताब्यात घेतले. तिचा भाऊ बाजीगर हा फरार झाला होता. त्याची माहिती काढली असता तो सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक रहिमतपूर येथे गेले आणि बाजीगर काळे याला ताब्यात घेतले. त्याला नातेपुते पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे करून त्यांची 3 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. कांती भोसले हिने सांगितले की आम्ही नवरा बायको नातेपुते या ठिकाणी मजुरी करून संसार चालवत होतो. मात्र यातून पैसा जास्त मिळत नव्हता. 1 वर्षापूर्वी बारामती येथे 2 गुंठे जागा घेतली. बारामती येथे खूप काम असल्याने पैसाही जास्त मिळतो, म्हणून मी पती विजय याला आपण बारामती येथे राहायला जाऊ असे सांगत होते. मात्र ते येण्यास नकार देत होते. यामध्ये भाऊ बाजीगर याने त्याला समजावून सांगितले. आम्ही मदत करतो, तुम्ही बारामतीला चला असे सांगितले. तरीही विजय ऐकत नव्हता. यावरून भांडणे होऊ लागली. 14 मार्च 2026 रोजी दुपारी 5 वाजता भाऊ बाजीगर आला. त्याने विजयला समजावून सांगितले. तरीही विजय बारामती येण्यास नकार देत होता. रात्री 10 वाजता या कारणावरून चर्चा सुरू असताना विजय निक्षून म्हणाला, मी येत नाही म्हटलो आहे, तुम्हाला कळत नाही का, आणि भांडण करू लागला. याचा राग आल्याने घरातील चाकू धमकावण्यासाठी आणला, तरीही विजय ऐकत नव्हता. उलट कांतीला मारहाण करू लागला. हे पाहून कांतीने त्याच्यावर चाकूने वार केले. तो खाली कोसळताच भाऊ बाजीगरने त्याच्या डोक्यात दगड घातला. थोड्याच वेळात विजय निश्चित पडला. विजय मेल्याचे समजताच बाजीगर पळून गेला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.